नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉमन CSV इश्यूज जे तुम्ही सर्व लोक कॉमनली फेस करता आणि त्याचे पॉसिबल सोल्युशन्स काय असू शकतात. आता इथे एक्झाम्पल आपण ही फाईल बघूया. ही फाईल ओपन करताना आपण पाहू शकता अपलोडेड फाईल इज करप्ट, प्लीज चेक द फाईल अँड अपलोड अगेन. असा जर इश्यू तुम्ही फेस करत असाल तर सिम्पली तुम्हाला ती फाईल लोकेट करायची, ती फाईल ओपन करायची आणि त्या फाईल मला सेव्ह ॲज करायचं आहे. सेव्ह ॲजला फोल्डर सिलेक्ट करून त्या फाईलचा आपल्याला एक्सटेन्शन चेंज करायचा आहे. म्हणजे टाईप, फाईलचा टाईप तर एक्सेल वर्कबुक आहे तो CSV कॉमा डिलिमिटेड हा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा आहे आणि फाईल सेव्ह करून द्यायची आहे. एकदा का ही फाईल तुम्ही सेव्ह करून दिली की तुम्हाला पुन्हा एकदा ती फाईल अपलोड करायची आहे. आपण पाहूया कसं. बघा, आता आपण ती फाईल अपलोड करून पाहूया. सेम फाईल जी अपडेटेड फाईल असेल ती फाईल आता आपण ओपन करून पाहूया. तर जसं की तुम्ही पाहू शकता डेटा फेच सक्सेसफुली, म्हणजे आता ते परफेक्टली रीड होत आहे. आता दुसरा इश्यू काय येतो, आता आपण एक्झाम्पलला दुसरी फाईल घेऊया. फाईल फॉर्मॅट इज नॉट सपोर्टेड. हा जर इश्यू फेस करत असाल तरी सुद्धा त्याला सेम प्रोसेस करायचे जी आपण फर्स्ट फाईलला केली होती. ती फाईल ओपन करायची, त्या फाईलला सेव्ह ॲज जे एक्सटेन्शन आहे त्याचं ते एक्सटेन्शन चेंज करायचं आपल्याला. एक्सेल आहे, वर्कबुक आहे, ते CSV कॉमा डिलिमिटेड करायचं आहे. CSVच्या समोर अदर ऑप्शन्स आहेत पण CSV कॉमा डिलिमिटेडच करायचं आहे आणि सेव्ह करून द्यायचे. आता पुन्हा एकदा आपण ती अपडेटेड फाईल ओपन करणार आहोत जी आपण आता रिसेंटली सेव्ह केली आहे, फॉर्मॅट चेंज करून. हे बघा, डाटा फेच सक्सेसफुली. ठीक आहे, तर आता रीड होती फाईल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया एररचं. प्लीज रिमूव्ह एक्स्ट्रा कॉलम इन रो नंबर 5 अँड अपलोड अगेन. आता ह्या फाईलमध्ये 5 नंबरच्या रोला काहीतरी एक्स्ट्रा कॉलम आलेला आहे. तो आपण आता फाईल ओपन करून चेक करणार आहोत. तर आता इथं 5 नंबरची रोला बघा, इथं गडबड झालेली आहे आणि एक कॉलम एक्स्ट्रा झालेला आहे त्याच्यामुळं ते पाहू शकता तुम्ही. ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो, जी एक्स्ट्रा एंट्री झालेली आहे, एक्स्ट्रा कॉलम ज्यामुळे बनलेला आहे ते काढणार आहोत आपण आणि हे कट पेस्ट करणार आहोत. इकडून उचलून इकडं मूव्ह करणार आहोत आपण. आता हे सेव्ह करूयात आपण. सेव्ह झालं. आता आपण ही फाईल सेम अपडेटेड फाईल अपलोड करून पाहूयात. आता अपडेटेड फाईल आपण अपलोड करत आहोत जी आपण रिसेंटली सेव्ह केलेली आहे ती. हे बघा, डेटा फेच सक्सेसफुली आलं, फाईल व्यवस्थित अपलोड झाली परचेसची. आता अजून एक इश्यू येतो लोकांना की PDF फाईलला CSV मध्ये कन्वर्ट करतात